साहेब, ग्लोबल टू लोकल ही तुमची काय संकल्पना आहे आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो? ग्लोबल टू लोकल ही जी संकल्पना आहे ती आज आपण सगळ्या क्षेत्रामध्ये पाहतो. रिअल इस्टेटमध्ये देखील आपल्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही पाहायला मिळते. आज आपण पाहत असाल मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जे विकसित होत असलेले रहिवासी किंवा मिक्स यूज प्रोजेक्ट आहेत याच्यामध्ये विशेष करून आपण डेव्हलपर्सना आंतरराष्ट्रीय थीम वापरताना पाहतो. आपण पाहतो की बाबा कोणीतरी डेव्हलपर युरोपियन थीमवरती काहीतरी करतोय किंवा कुठली तरी रेनेसान्स थीम आहे ज्याच्यावरती लँडस्केप किंवा आर्किटेक्चर होतं आहे. आणि तीच संकल्पना आज आपण सगळीकडे पाहतो. मी पण माझ्या जीवनामध्ये हे अनुभवलेलं आहे की मी स्वतः म्हणजे आर्किटेक्चर माझं जे आहे ते मास्टर्स लंडनला केलं आणि तिथे मी जेव्हा जॉब करत होतो अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळाली. युरोपमध्ये सिंगापूरमध्ये असे प्रोजेक्ट आपण केलेले आहेत. पण त्यावेळेला ते काम करत असताना त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्टवरती काम करत असं नेहमी मनात ही भावना होती की आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा परत येऊन मी अशा प्रकल्पांवरती काम करत होतो त्याच्यातला आत्ता हा विशेष करून केनी सिटी हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये मी खरंच पाहतो की ग्लोबल टू लोकल ही जी संकल्पना आहे ती काही प्रमाणामध्ये सत्यामध्ये उतरते. इथे आम्ही ह्याला आर्किटेक्चरमध्ये कसं आणलं ते पण मी एक थोडक्यात सांगतो की आम्ही हे करत असताना तिथे लोक विविध आंतरराष्ट्रीय थीम वापरतात. आम्ही डेडिकेटेडली आम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती समर्पित करायचं होतं म्हणून आम्ही त्या थीमचा वापर केलेला आहे. आम्ही मराठा फोर्ट आर्किटेक्चर जे आहे त्या डोमेनमध्ये आम्ही सगळ्या बिल्डिंग्स डिझाईन केलेल्या आहेत. तुम्ही जर ह्या केनी सिटीचं जर एलिव्हेशन पाहिलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या थीमचा रेफरन्स तिथे पाहायला मिळतो. बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मराठा फोर्ट आर्किटेक्चरचे जे फीचर्स आहेत ते आम्ही त्या एलिव्हेशनमध्ये वापरलेले आहेत. अनेक ठिकाणी ह्या टाउनशिपला डिझाईन करत असताना आपण डेड वॉल्स असतील तिथे शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे म्युरल्स आपण क्रिएट करतोय. अनेक ठिकाणी आपण दीपस्तंभ या थीमवरनं वॉल ऑफ लाईट अशा थीम्स आपण जनरेट केलेल्या आहेत. त्याचा आपण बऱ्याच ठिकाणी स्पेसेस क्रिएट करतोय. आम्ही ॲम्युनिटीज डिझाईन करत असताना देखील म्हणजे गार्डन करतोय तर पद्मिनी लेकवरनं स्विमिंग पूल आणि तुमचं सारसबागेवरनं गार्डन अशा पद्धतीचे आपण कॉन्सेप्ट घेतलेले आहेत. सो असे विविध कॉन्सेप्ट जे आहेत त्यांचा आपण इथे समावेश केलेला आहे. आपल्या इथलं जे स्टोन कट आर्किटेक्चर जे आहे महाराष्ट्रातलं म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल अजिंठा वेरूळ तर त्याचा पण आपण संदर्भ आणला आहे. आम्ही स्टोन कट ॲम्फी थिएटर क्रिएट करण्याचा एक प्रयत्न करतोय. सो अशा ज्या आंतरराष्ट्रीय थीम्स ज्या आपण लोक पाहतात करताना आम्हाला आमचं जे लोकल व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर जे महाराष्ट्राचं आहे त्याला एका आंतरराष्ट्रीय दर्जावरती न्यायचं होतं. त्यामुळे आम्ही विशेष करून मराठा फोर्ट आर्किटेक्चरनुसार आपण याला डिझाईन केलेलं आहे. अनेक ठिकाणी आपण पाहाल की ॲम्युनिटीज डिझाईन करताना आम्ही क्लब हाऊसमध्ये देखील तुम्हाला जांभा दगड काळा दगड हा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यावरून आम्ही क्लब हाऊस डिझाईन केलेलं आहे. त्याचे एक्सपिरियन्सेस डिझाईन केलेले आहेत की जेणेकरून जो कोणी तिथला जो रहिवासी असेल त्याला ह्याच्यामध्ये ती जी ग्लोबल लाईफस्टाईल जी एक्सपेक्टेड आहे की मी एक ग्लोबल एक्सपिरियन्स जो मला अपेक्षित आहे तो त्यांना तिथे पाहायला मिळेल. सो हे ग्लोबल टू लोकलचं एक उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नाही की जिथे सर्वसामान्य शेतकरी आज देखील आपल्या स्वतःच्या मोबाईलवरनं सगळ्या ग्लोबल गोष्टींचा एक्सपिरियन्स फोनवरती करतो. पण त्यालाच त्या स्वतःच्या घरामध्ये असू दे ज्या टाउनशिपमध्ये तो राहतोय तिथला जो जो रहिवासी आहे त्याला ते एक्सपिरियन्स करता यावं ह्याच्यासाठी आम्ही केनी सिटीला ग्लोबल टू लोकल ह्या थीमवरती इन अ वे डिझाईन केलेलं ही संकल्पना त्याच्यामध्ये पूर्णपणे आलेली आहे. तुमची ही थीम खूप छान आहे. तुम्ही आर्किटेक्ट आहात. आपण रायगडसारख्या जिल्ह्यामध्ये हे सगळं काम करता. कोणत्या पद्धतीच्या रचनेची आवश्यकता आहे असं वाटतं? कारण पाऊस देखील बऱ्याच प्रमाणात पडतो. औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे थोडंसं पर्यावरणाचा देखील विचार करावा लागतो. काय सांगाल? ती रचना करत असताना आपल्याला अशा ज्या संकल्पना राबवाव्या लागतात त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला जसं तुम्ही म्हणालात की एन्व्हायरमेंटल ॲस्पेक्ट्स आहेत त्याचबरोबरीने इतर आता नव्याने येणाऱ्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या 25 वर्षापूर्वी ज्या ग्राहकाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आता फार मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत. का आता आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. पर कॅपिटा आपण भारताचा जसा विकास होतोय तसा प्रत्येक व्यक्तीचा पर कॅपिटा वाढलेला असल्यामुळे कुटुंबाचा पर कॅपिटा वाढलेला असल्यामुळे आधीच्या ज्या गरजा होत्या त्या कदाचित आज त्या फार मागे राहिलेल्या आहेत. आता आपल्या नवीन गरजा निर्माण झाल्या आहेत. या नवीन गरजांसोबत नवीन एक्सपेक्टेशन ज्या आहेत ते युजरच्या ग्राहकाच्या असतात. सो आज घर
घर घेताना देखील प्रत्येक व्यक्ती हे पाहत असतो की मला किती साईजची रूम मिळते ह्याच्याही पलीकडे आज जाऊन व्यक्ती म्हणत असतो मला काय व्ह्यू मिळणार आहे, माझ्या बेडरूममधनं, लिव्हिंग रूममधनं, बाल्कनीमधनं मला काय दिसतंय, या घराचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असणार आहे, आज मी माझ्या संकुलामध्ये खाली चालत असताना माझा एक्सपिरियन्स कसा असेल, कुठल्या प्रकारची झाडं तिथे लावली जातात, कुठली फुलझाडं तिथे आहेत, त्यापासून आमचा क्लब हाऊस कसा असेल, या सगळ्या ज्या थीम्स आहेत हा आज ग्राहक चेक करूनच घर परचेस करत असतो. त्याच्यामुळे रिअल इस्टेटमध्ये काम करत असताना आर्किटेक्ट म्हणून संकल्पना आपण नवीन निर्माण करत असताना आपल्याला छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहेत ज्याचा विचार करावा लागतो. लोकांच्या जीवनशैलीचा विचार करून आपण रचना करत असतो आणि रोजच आम्हाला दरवर्षीच आपल्याला पाहायला मिळतं की नवीन नवीन ह्या ज्या संकल्पना घडवाव्या लागतात. ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कल्पकता असणं हे फार गरजेचं आहे आणि ती तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात केनी सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता यांनी हे घर केलं किंवा स्वतः विकासक झाले, तर ह्याकडे तुम्ही कसं पाहता एक आर्किटेक्ट म्हणून? आणि ह्या संपूर्ण प्रकल्पाची जी संकल्पना आहे ती जी आम्ही सातत्याने आजकाल सगळीकडे बोलून दाखवतो की आज मुंबईचा विकास होताना, नवी मुंबईचा विकास होताना शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची जी शेतजमीन त्यांना या विकासामध्ये द्यावी लागते. शहरीकरणाच्या वेगामध्ये रायगडसारख्या जिल्ह्यामध्ये हे अपेक्षितच आहे की कुठलीही जमीन आता पुढे भविष्यामध्ये शेतजमीन राहीलच अशातला काही भाग नाही, कारण शहरीकरण होतच चाललेलं आहे. असं होत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न असतो की या विकासामध्ये आमची भूमिका काय. सो ही जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दलच एक नवीन आशावाद निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. ते कसं तर हा तिसरी मुंबई होत असताना प्रत्येक शेतकऱ्याला हे वाटतंय की ह्या विकासाच्या केंद्रस्थानी शेतकरी असायला हवा. हा जो विकास होणार आहे त्याचे विकास आराखडे बनवत असताना म्हणा किंवा त्याच्याविषयीचे इतर पॉलिसीज बनवत असताना तुम्ही शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवा ही प्रत्येकाचीच अपेक्षा आणि त्याच्यावरती आम्ही सातत्याने काम करतोय. हे केंद्रस्थानी ठेवलं जात असताना जर त्याला स्वतःला जर विकासक बनण्याची संधी मिळू शकत असेल तर ते आणखीन उत्तम होईल. सो त्याच्यावरती विशेष काम करून आज ही केनी सिटी आपण पाहताय की जिथे शेतकऱ्याला विकासक बनण्याची संधी मिळालेली आहे. ही आता भविष्यामध्ये सातत्याने व्हावं याच्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न करणार आहोत की जिथे शेतकरी विकासक बनू शकेल. कारण आजचा शेतकरी हा पूर्वीचा म्हणजे तुम्ही नवी मुंबई किंवा मुंबईचा विकास होताना जो शेतकरी होता तो आजचा शेतकरी नाही. आजचा शेतकरी जसं आता तुम्ही केनी साहेबांनी नावं घेतली, ॲडव्होकेट, इंजिनियर, हे सगळेजण सुशिक्षित शेतकरी आहेत, हे सक्षम आहेत, हे ह्या प्रकारच्या विकासाला पर्याय बनू शकतात, ते स्वतः विकासक बनू शकतात. म्हणून ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः विकासक बनावं ही जी महत्त्वाची थीम आहे ती केनी सिटीमध्ये आलेली आहे. आणि आम्ही इथून म्हणजे या मंचावरून मी सांगू इच्छितो की अनेक शेतकरी जे ह्या विकासात किंवा या विभागात असतील त्यांनी स्वतःच्या शेतजमिनीचा विकास जर स्वतः करण्याची इच्छा असेल तर तुम्ही केनी सिटी प्रकल्पाला भेट द्यावीत, तुम्ही आमच्या ऑफिसला भेट द्यावीत आणि तुम्हाला त्याच्याबद्दल योग्य तो सल्ला किंवा मार्गदर्शन मिळू शकेल.